नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुचीमध्ये विठ्ठल नामाचा गजर, बाल वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्याने परिसर भक्तिमय. आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोरुची येथील कुमार कन्या विद्या मंदिर आणि भैरवनाथ शिक्षण समूह यांनी वेगवेगळी पारंपरिक दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पाडला. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष, लेझिमच्या तालासूर आणि अभंगांच्या मधुर सुरांनी संपूर्ण कोरुची परिसर दुमदुमून गेला होता. या दिंडी सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. हातात भगव्या पताका, टाळ आणि विविध संतांची रूपे साकारलेल्या या बाल वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता उपस्थितांची मने मोहून घेत होती. बाल वारकऱ्यांचे हे लोभस रूप पाहून साक्षात विठ्ठल रुक्मिणीच भूतलावर अवतरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सकाळी प्रभात समयी मुख्य रस्त्यावरून दिंडीस प्रारंभ झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी बाल वारकऱ्यावर भरभरून पुष्पवृष्टी करत दिंडीचे जल्लोषात स्वागत केले. विठ्ठल नामाच्या गजरात निघालेली ही दिंडी गावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात पोहोचली. तेथे सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी माथा टेकवून भावुक वातावरणात दर्शन घेतले. या प्रसंगी पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या हस्ते मंदिरात विशेष अभिषेक करण्यात आला. मंदिरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर लयबद्ध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर मुलींनी एकमेकींचे हात धरून फुगड्यांचा फेर धरला. विद्यार्थ्यांचा हा भक्तिमय उत्साह पाहून उपस्थित शिक्षकांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगडी घालून सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. केवळ धार्मिकता न जपता या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयावर प्रबोधन केले. हातात विविध फलक धरून मुलांनी संदेश दिले. यामध्ये मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान, सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा, झाडे वाचवा झाडे जगवा, प्रदूषण टाळा आरोग्य जपा, जगणे होईल पावन, प्लॅस्टिक टाळा पर्यावरण वाचवा अशा आशयाचे प्रबोधन करणारे फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या बाल वारकऱ्यांना व भाविकांना स्थानिक नागरिकांच्या वतीने केळी, साबुदाणा आणि राजगिरीच्या लाडूचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण कोरुची गावात वारकरी संस्कृतीचा अनोखा गोफ विणला गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.